काही वाचलं का C++ बद्दल? कोणी डिस्कवर केली काय काय नाही? ठीक आहे. सी लँग्वेजबद्दल जरी तुम्हाला काही माहीत नसेल तरी ही लँग्वेज तुम्हाला कळून जाईल. अशी कोणती पण प्रोग्रॅमिंग लँग्वेज अशी डिपेंडंट नाही आहे. पण तुम्ही जेव्हा जावा शिकायला जाता ना, तर जावा शिकत असताना काय होतं माहिती का, तुम्हाला मागचा बेस स्ट्रॉंग असणं खूप जास्त इम्पॉर्टंट राहतं. आता मी आपली एक दुसरी बॅच चालू आहे त्याच्यामध्ये जावा शिकवते. जसं जसं पुढं चाललं आहे ना तसं तसं कन्सेप्च्युअल डेप्थ ही पुढं खूप जास्त असतं. जशी बाकीच्या लँग्वेजमध्ये एवढा हार्ड नाही. त्यामुळं काय सांगता की प्रत्येकजण तुम्हाला की आधी C++ करून या, म्हणजे तुम्हाला माहीत असतील बऱ्याचशा गोष्टी की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग काय असते, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग काय असते, आणि मग नंतर तुम्ही पूर्ण जावाला शिका. हा असा बेस मानला जातो जर तुम्हाला पुढं कोणती पण लँग्वेज शिकायची असेल. ठीक आहे. तसं C++चा प्रॅक्टिकल यूज कुठे आहे ते आपण आज स्टडी करणारच आहे. पण बघायला गेलं तर असा प्रॅक्टिकल यूज नाही की ज्या लेवलमध्ये जावाचं डेव्हलपमेंट आहे किंवा पायथॉनचं डेव्हलपमेंट आहे. आलं ना. तर सी लँग्वेज आधी जी होती आपले सी लँग्वेज होती, डॅनिस रिची या सायंटिस्टनी ती डिस्कवर केली होती. आणि मेन पर्पज त्याचं काय होतं की जी युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे रिटर्न केली गेली होती. आधी मस्त याचं लँग्वेज काय होतं म्हणजे की बी लँग्वेज होती, मग बी नंतर सी लँग्वेज आली. युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून होते एक. तर युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम डिझाईन करण्यासाठी ना बी लँग्वेजचा यूज केला होता. पण ते ना पोर्टेबल नव्हतं ते डिव्हाइस. मग बी लँग्वेज नंतर कोणती आली तुमची, सी लँग्वेज आली. त्या सी लँग्वेज नंतर काय केलं, ती पूर्ण रिराईट केली. म्हणजे मेनली जी C++ यूज केली जाते सिस्टीम सॉफ्टवेअर बनवण्यासाठी मोस्टली यूज केली जाते. जसे विंडोज वगैरे ऑपरेटिंग सिस्टीम डिझाईन करण्यासाठी मेनली यूज केली जाते. आता हे काय झालं की जेव्हा या गोष्टी यूज करण्यात आल्या ना, तर सीमध्ये ना एक मोठा विषय असा होता की ही ना फक्त प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज होती. जेव्हा रिअल टाईम गोष्टीशी रिलेट करायच्या वेळ आला किंवा रिअल टाईम थिंकिंगची जेव्हा आपल्याला रिलेट करून ते प्रोग्रामिंगमध्ये इम्प्लिमेंट करायची वेळ आली ना, तेव्हा प्रोसिजर ओरिएंटेडमध्ये ना खूप जास्त कोड होत होता. कसं म्हणजे प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ती सी लँग्वेज तुमची कशी आहे, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. तर प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय हे तुम्हाला मी कधी शिकवल की जेव्हा आपला ॲक्च्युअल OOP स्टार्ट होईल C++मध्ये. प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही असं समजू शकता की जिथं फंक्शन बेस खूप जास्त काम चालतं. आता फंक्शन काय राहतो, एक स्पेसिफिक पार्ट ऑफ कोड असतो जो आपण डिफाईन करतो आणि मल्टिपल टाईम त्याला यूज करत असतो. जिथे तिथे मला गरज पडेल तिथे त्याला कॉल करत असतो. जसं की मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो की सी लँग्वेजमध्ये आपल्याला जर ॲडिशन करायची तर ॲडिशनसाठी आपण एक फंक्शन बनवलं. ठीक आहे. फन डायक व्हॉइड नावाचं एक घेतो मी. चला इथं काय केलं मी, एक फंक्शन बनवलं व्हॉइड fun1 नावाचं एक फंक्शन बनवलं. ठीक आहे. तसंच आपण दुसरं फंक्शन बनवलं सबट्रॅक्शनसाठी. काय बनवलं, व्हॉइड fun2 नावाचं एक फंक्शन बनवलं. ठीक आहे. तसंच असं खूप सारे फंक्शन आपण बनवले. आता नुसतं ॲडिशन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करायचं, विचार करा पूर्व कॅल्क्युलेटरचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला जर करायचं असेल आणि तिथं ज्या गोष्टी आपण यूज करतो, ज्या लॉजिक आपण यूज करतो त्यांच्यासाठी किती फंक्शन लिहावं लागेल. म्हणजे एक प्रोग्राम बनवण्यासाठी आपल्याला किती साऱ्या गोष्टी परत परत लिहिण्याची गरज पडते. इवन तुम्ही अजून बघितलं असेल की तिथं युजर डिफाईन डेटा टाईप होता स्ट्रक्चरच्या स्ट्रक्चर यूज करून आपण युजर डिफाईन डेटा टाईप बनवत होतो. आता त्यालाच पण काय झालं की जे स्ट्रक्टमध्ये जे पण मेंबर्स असताना ते बाय डिफॉल्ट आहे ना प्रायव्हेट नाही राहत. कधी त्याला आपण कधी पण ॲक्सेस करू शकतो. आले ना. तिथं कोणती ॲक्सेस मॉडिफायरची काही टर्म नव्हती. म्हणजे की तुम्हाला समजा एखादा ॲक्सेस तुम्ही डायरेक्ट फंक्शनला कॉल करून घेऊ शकता किंवा एखादी तिथं त्याच्यामध्ये आपण फंक्शन पण डिफाईन नव्हतं करू शकत. मग अशा वेळेस काय होतं की तुम्ही जी प्रोग्रामिंग पॅराडिगम आहे त्या प्रोग्रामिंग पॅराडिगमचा यूज करून जर रिअल वर्ल्ड गोष्टींना इम्प्लिमेंट करायला गेला तर तुमच्या सिक्युरिटी हा मेन इश्यू येतो. आलं ना. ती गोष्ट त्या सी लँग्वेजमध्ये नव्हते. किंवा रिअल वर्ल्ड गोष्टींसाठी जर तुम्हाला प्रोग्रामिंग त्या गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या, जसं की तुम्हाला सांगितलं की हे क्लासरूमचं पूर्ण सॉफ्टवेअर बनवा. मग क्लासरूम मग तुम्ही काय केलं, एक प्रत्येक बेंचवर काही लोक सेट करून दिले की ह्या बेंचवर हा व्यक्ती बसेल, ह्या बेंचवर या व्यक्ती बसेल, असं पूर्ण सॉफ्टवेअर रोल नंबरनुसार. डेली जेव्हा तो बसला ना तिथे एक बटन तुम्ही ठेवलं. बरोबर आहे. आता ही गोष्ट तुम्हाला रिलेट करायची, मग त्याचं एक फंक्शन की तो प्रेझेंट आहे म्हणून प्रेझेंटसाठी त्याचं एक बटन आहे. असं कुठं राहत नाही पण मी सांगतोय एक गोष्ट. ठीक आहे. किंवा अब्सेंट असेल तर अब्सेंटसाठी एक फंक्शन आहे, त्याचं तुम्ही स्किप करूनच पुढं बसला पाहिजे, ती जागा खालीच पाहिजे. अशा वेळी जर तुम्ही एखादं सॉफ्टवेअर बनायची गोष्ट केली तर तिथं खूप सारे फंक्शनॅलिटीज आहेत आणि या खूप साऱ्या फंक्शनॅलिटीजला आपल्याला रिलेट करून जर कोड लिहायचं असेल ना, तिथे सगळ्या गोष्टीत फंक्शन काम करून नाही चालणार आहे. काही ठिकाणी सिक्युरिटी पण लागेल आपल्याला की तिथं कोणी बसला नाही पाहिजे. जसं की बँकिंगचं एक्झाम्पल आहे, तुमचे पैसे कोणीतरी अपडेट नाही करता आले पाहिजे कोणाला पण. आले ना. तिथं काय पाहिजे की तुम्हाला
काही इनकॅप्सुलेशन मेकॅनिझम फॉलो करावा लागतो, काही मेंबर तुमचे काय करावं लागतं, प्रायव्हेट करावं लागतं. तर अशा गोष्टी प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये फॉलो नव्हत्या करता येत. तर त्यावेळेस आपल्याला कशाची गरज पडली, त्यावेळेस आपल्याला गरज कशाची पडली, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग पॅराडिगम, की ज्यामध्ये आपण ॲक्सेसला कंट्रोल करू शकतो, कोणाला ॲक्सेस द्यायचा कोणाला नाही द्यायचा. दुसरी गोष्ट म्हणजे की रिअल वर्ल्ड थिंगचा कोड जो आपण मल्टिपल टाइम्स यूज होतो तोच आपण एका क्लासमध्ये डिफाईन केला तर मल्टिपल टाइम त्याचे ऑब्जेक्ट बनवून आपण यूज करू शकतो. आले ना. अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही बघा, जेव्हा मी OOP तुम्हाला ॲक्च्युअल शिकवायला सुरुवात करेल C++मध्ये तेव्हा तुम्हाला समजेल. ज्या गोष्टी आपण Cमध्ये करून नव्हतो शिकत. C काय आहे तुमची प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे. ठीक आहे. तर या लँग्वेजमध्ये खूप सारे इश्यू होते. मग पुढं मी सायंटिस्टचं नाव लिहितो कारण त्यांचं स्पेलिंग थोडंसं माझं स्पेलिंगचा प्रॉब्लेम आहे. इथं बघा बीजान म्हणून काय, बीजान ARNE आणि काय नाही त्यांचं STROUS. ठीक आहे. आता या अशी नावं, ठीक आहे. इथं मला घरामधले किती नातेवाईक एक भाऊबंद त्यांची नावं लक्षात हे काय लक्षात राहणार आहे मला, बरोबर आहे की नाही. बीजान काय स्टॉर्स्ट्रप म्हणून असं काहीतरी आहे. माझा उच्चार इंग्लिशचं प्रोनाऊन्सिएशन सगळ्यात खराब आहे. ठीक आहे. 1980s आपली ही लँग्वेज आलेली. कशी आहे, 1980s. ठीक आहे. जावा कधी आली माहिती आहे का तुम्हाला, 1995 त्याचं फर्स्ट व्हर्जन म्हणजे 1994 पहिल्यांदा आपली ही लँग्वेज डेव्हलप झाली. आणि मेन काय आहे की प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट नाही आहे. C लँग्वेज कशी आहे, प्लॅटफॉर्मवर डिपेंड करते का. .exe फाईल विंडोजवर तयार होते, सेम तुम्ही याच्यावर बघितलं .out तयार होते लिनक्सवर. ठीक आहे. C++ पण सेम तशीच आहे, जशी C आहे तशी C++. याची जर तुम्ही हिस्ट्री जर बघितली ना, ती बेल लॅबमध्ये ना काम चालू होतं यांचं सगळ्यांचं. तुम्हाला माहीत असेल की याच्या आधीची जेवढं पण सिस्टीम सॉफ्टवेअर बनवण्यासाठीच काम करत होते आणि जेवढे पण सायंटिस्ट काम करत होते ते कुठं काम करत होते, बेल लॅब्समध्येच करत होते. आता हे बेल लॅबमध्ये करत असताना काय झालं की पहिल्यांदा C लँग्वेज त्यांनी केली. तिथं पण लय कॉम्पिटिशन आहे, जसे आजकाल कॉम्पिटिशन, बरोबर आहे की नाही. तिथे सगळे मिळून काम करत होते. अमेरिकेमध्ये C लँग्वेज तुमची आधी तयार झाली. पण ही C लँग्वेज ना कशी होती तुमची, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग पॅराडिगमला फॉलो करत होती ती. ठीक आहे. पण आपल्याला काय पाहिजे होतं की अरे थोडीशी काहीतरी कन्सेप्ट पाहिजे. मग याच्यामध्ये क्लासेस नावाची काही कन्सेप्टच नाही, बरोबर आहे की नाही. ते स्ट्रक्चरपर्यंतच लिमिटेड राहून गेले की स्ट्रक्चर म्हणजे काय, स्वतःचा युजर डिफाईन डेटा टाईप बनवू शकत होतं. मग स्ट्रक्चरमध्ये तुम्ही बघितलं तर खूप सारे प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात. त्या मेंबरला पुढे ॲक्सेस द्यायचा या गोष्टी, किंवा ते डायरेक्टली ॲक्सेस होत होते, प्रायव्हेट मेंबर नव्हते ते. बाय डिफॉल्ट ते आपण कसे पण ॲक्सेस करू शकत होतो. स्ट्रक्ट स्टुडंट S1 केलं तर डायरेक्ट काय करू शकत होतो, S1.marks म्हणजे त्याच्यामध्ये जेवढे मेंबर ते डायरेक्ट आपण घेऊ शकतो. तिथं काही कंट्रोल होता का नाही. मग जेव्हा रिअल वर्ल्ड गोष्टींची रिलेट करायची वेळ आला ना, तेव्हा हे पॅराडिगम कुठेतरी फेल झालं, प्रोसिजर ओरिएंटेड पॅराडिगम. मग नंतर काय केलं की त्यांनी एक नवीन लँग्वेज काढली, कोणती, C विथ क्लासेस म्हणून नाव होतं त्याचं. काय नाव होतं, C विथ क्लासेस. पण हे नाव कसं आहे C विथ क्लासेस, थोडंसं असं म्हणू शकता की C लँग्वेजचंच एक्सटेन्शन व्हर्जन आहे C विथ क्लासेस. म्हणजे त्याच लॅबमध्ये ते काम करत होते, नंतर मग यांनी काम चालू केलं. ठीक आहे. तर पहिलं काय की C विथ क्लासेस 1979ला वर्क करायला सुरुवात केली आणि त्याचं नेम चेंज झालं 1983ला. काय नेम चेंज झालं त्याचं, C++ म्हणून नेम चेंज झालं. ठीक आहे. C++ नेम चेंज झाल्यानंतर पुढं तुमचं काय आलं की खूप सारे व्हर्जन येत गेले. 1998पर्यंत C++चं जवळपास तुम्ही बघितलं तर 19 व्हर्जन आहे. आणि मॉडर्न जर तुम्ही बघितलं तर 11 आहे, नंतर 17 आहे, 20, 23 आहे. हे सगळे जसं जसं परफॉर्मन्स वाढत गेला, जसे जसे नवीन फीचर्स आधी येत गेले ना, तसे तसे तुमचे व्हर्जन इथं येत गेले. इथं कोणते C11 आहे, C++11 आहे, नंतर C++17 आहे, C++ आता जवळपास 23 व्हर्जन त्याचे आलेले. ठीक आहे. अजून तुम्ही गुगलला जाऊन चेक पण करू शकता की करंट व्हर्जन कोणतं आहे C++चं. ठीक आहे. करंट व्हर्जन ऑफ C++. ठीक आहे. तर करंट व्हर्जन ऑफ C++ इथं बघितलं तर C++चं 28 मार्च 2026ला कोणतं व्हर्जन आलं आहे, 26 व्हर्जन आलेले. ठीक आहे. इथं बघू शकता तुमचं 23 मी लेटेस्ट सांगितलं होतं तुम्हाला की प्रिव्हियसपेक्षा स्टेबल आहे आणि आता करंट स्टँडर्ड व्हर्जन आलेले. प्रत्येक लँग्वेज स्वतःला इम्प्रूव्ह वाईज करतच असते कंटिन्यू आले ना. नंतर तुमचं इथं बघितलं की 29 अजून डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे आले ना. असे खूप सारे व्हर्जन तुमचे कंटिन्युअसली येतच राहणार.
आणि या व्हर्जनमध्ये ना नवीन नवीन फीचर्स ॲड होत राहतात. तुम्हाला माहिती आहे की जावाचं 26 व्हर्जन आलं आहे आता, ठीक आहे. तर त्यांनी असं सांगितलं आहे, तुम्ही बघा त्याचं तुम्हाला समजेल काय, की AI बेस जो बॅकएंड सिस्टीम जी स्ट्रॉंग, जी फास्ट, पायथॉनपेक्षा फास्ट जी काम करू शकते ती जावाची असेल असं त्यांनी सांगितलं आहे जावा 26मध्ये. आणि ते ॲपलेट्स वगैरे जे कन्सेप्ट होते त्या काढून टाकल्या. तुम्ही ना कधी पण ना ऑफिशियल डॉक्युमेंटेशन बघायचं, कोणती लँग्वेज कशी इम्प्रोवाईज झालेली, काय झालेली, कोणत्या लँग्वेजमध्ये कोणते नवीन फीचर्स आलेले. कोणी भाऊ दादा आला त्यांनी सांगितलं म्हणून लगेच त्याच्यावरच विश्वास नाही ठेवायचा. कधी पण त्याच्यावर ऑफिशियल डॉक्युमेंटेशन बघायचे, कोणते कोणते नवीन फीचर्स काढले, आणि ते डॉक्युमेंटेशन वाचण्यासाठी आधी इंटरेस्ट लागतो, ठीक आहे. बरोबर आहे की नाही. तुमचा इंटरेस्ट आधी कधी येईल तेव्हा तुम्ही थोडा टाईम देशाल त्या गोष्टीमध्ये. जर इंटरेस्ट आलाच नाही ना मग कधीच त्या डॉक्युमेंटेशनकडे बघणार पण नाही तुम्ही, ठीक आहे. पण नाही आहे डॉक्युमेंटेशन, कारण ते ऑलरेडी खूप बोर असतं आणि त्याच्यात आपल्याला एवढा कंटाळा, आपण इंस्टाग्रामवाले माणसं सगळे, ठीक आहे. 15 सेकंडमध्ये पुढची रील आपल्याला लागते, ते डॉक्युमेंटेशन कुठं वाचत बसणार तुम्ही, ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला काय आहे की युजेस कुठं कुठं होता C++चे, हे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. कोणी हिस्ट्री तुम्हाला विचारणार नाही, पण एक माहीत पाहिजे कोणी डिस्कवर केली काय नाही. याचे युजेस तुम्ही बघितले C++चे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट युजेस आहे सिस्टीम सॉफ्टवेअरसाठी आपण यूज करतो. कोणते? सिस्टीम सॉफ्टवेअर. मी सांगितलं होतं की सगळ्यात मोठा यूज कुठे आहे तुमचा? ऑपरेटिंग सिस्टीममध्ये. ऑपरेटिंग सिस्टीम अजून पण विंडोज जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्यामध्ये अजून पण तुमचा कोणत्या लँग्वेजचा यूज केला जातो? या C++ लँग्वेजचाच यूज केला जातो. किंवा लिनक्सचे पार्ट आहे, विंडोजचे पार्ट झालं, किंवा लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे, इथे जे पार्ट आहे ना त्या पार्टला बनवण्यासाठी अजून पण कोणता यूज केला जातो तुमचा? C++ लँग्वेजचाच यूज केला जातो. तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम नावाचा सब्जेक्ट स्टडी केला आहे का? त्याच्यामध्ये तुम्ही कोड केले का? ते अल्गोरिदम, रीडर रायटर प्रॉब्लेम, अजून बरेचसे होते. आल्यानंतर डिक्स अल्गोरिदम होते. त्याच्यामध्ये मोस्टली कोणती लँग्वेज यूज केली गेलेली बघितली तुम्ही? C आणि CPP यूज केली गेलेली. आल्यानंतर मोस्टली ते सगळे जे आपण अल्गोरिदम जे ऑपरेटिंग सिस्टीममध्ये अल्गोरिदम स्टडी करतो मोस्टली तुम्ही बघा C++मध्येच बनवता. आणि हे जे आहे ऑपरेटिंग सिस्टीम डिझाईन करण्यासाठी सगळ्यात बेस्टची C आणि C++. का? मेन रिझन आहे की फास्ट आहे. इवन जावापेक्षा पण फास्ट आहे, पायथॉनपेक्षा पण फास्ट आहे. पायथॉन तर स्लोच आहे, जावापेक्षा स्लो आहे पायथॉन. तर सगळ्यात फास्ट कोणते आहे तुमचे? हे C++ फास्ट आहे सगळ्यात जास्त, ठीक आहे. नंतर तुम्ही बघितलं की गेम डेव्हलपमेंट. कशामध्ये? गेम डेव्हलपमेंटमध्ये पण तुमचं यूज खूप जास्त आहे. कशामध्ये? अनरियल इंजिन, जे तुम्ही गो डॉट माहिती आहे तुम्हाला? गो डॉट इंजिन आहे जे गेम डेव्हलपमेंटसाठी यूज केलं जातं. असे कितीतरी इंजिनमध्ये त्याचं जे बॅकएंड सिस्टीम आहे पूर्ण जे डिझाईन केलेलं गेम डेव्हलपमेंटमध्ये, ते कोणत्या लँग्वेजमध्ये आहे? C++. का? कोण सांगाल मला गेम डेव्हलपमेंटमध्ये ही लँग्वेज का यूज केली जाऊ शकते? कोण सांगाल? गेम खेळता का नाही तुम्ही? नाही? जाऊ द्या मग. ठीक आहे. तर गेम डेव्हलपमेंटमध्ये काय आहे की हे मेन रिझन आहे की फास्ट, माहिती ना किती फास्ट चालतं ते. फार मोबाईल फार गरम होईपर्यंत आपण तो वापरत राहतो. तो किती हेवी राहते. PUBG जे खेळलेले त्यांना माहीत असेल, ठीक आहे. कंटिन्युअसली आपण ते काम करत असतो. तेव्हा जे आपण खेळतो ना तेव्हा आपल्याला काय लागतो? फास्ट काम झालं पाहिजे, आलं ना. मग त्याच्या मागं जे इंजिन आहे किंवा जे काम करते, ज्याला एक्झिक्यूट करते, ते पण काय पाहिजे तुमचं? फास्ट पाहिजे. मग त्यासाठी फास्ट कोणती लँग्वेज आहे तीच यूज केली जाईल ना. तर C++ पण एक फास्ट आहे, ती तुमची काय गेम डेव्हलपमेंटमध्ये पण यूज केली जाते. दुसरं अजून एम्बेडेड सिस्टीम माहिती तुम्हाला? एम्बेडेड वर्ड ऐकला आहे तुम्ही कधी? एम्बेडेड सिस्टीम्स जसे की काही कार राहता माहिती आहे का तुम्हाला? की तुमचं एक मशीन आहे, त्या मशीनमध्ये जर तुम्हाला काही प्रोग्राम करायचे, सेटअप करायचे, तिथे ना जर तुम्हाला डायरेक्ट हार्डवेअरसोबत जर कम्युनिकेट करायचं असेल, IoT माहिती आहे तुम्हाला? इंटरनेट ऑफ थिंग्स. तर तिथं आहे ना मोस्टली तुमची एम्बेडेड C लँग्वेज यूज केली जाते. तिथं पण तुमची C++ पण यूज होते. कार झालं, किंवा तुम्हाला एखादा रोबोट डिझाईन करायचा आहे, किंवा एखादा IoT डिव्हाइस तुम्हाला डिझाईन करायचं आहे, त्या सगळ्या ठिकाणी कोणती यूज होते तुमची? एम्बेडेड सिस्टीममध्ये पण C++ यूज केला. आता जे ENTC वाले त्यांना माहीत असेल, ENTC इंजिनिअरिंग, तुम्ही इंजिनिअरिंगवालेच आहे ना? 4 ENTC नाही का तुमच्यामध्ये कोणी? नाही. तिथं पण मोस्टली जे एम्बेडेड डिव्हाइसमध्ये तुमची C++ यूज होते तिथं, ठीक आहे. आणि एम्बेडेडला पण खूप स्कोप आहे. NVIDIA माहिती आहे तुम्हाला? ती पण त्याच्यामध्येच काम करते बरंचसं. NVIDIA कंपनी ग्राफिक्स चिप्स कार्ड बनवते, ते प्रोसेसर, बरोबर आहे. GPUs, AI मध्ये त्यांचा खूप मोठा रोल आहे त्यांचा, आले ना. आणि
अजून आहे ना एम्बेडेड सिस्टीम इंजिनियर म्हणून पण वॅकन्सी असतं. आता तिथं पण तुमचा काय C++चा यूज होतो. आता माझे कितीतरी सीचे व्हिडिओ एम्बेडेड सी जे म्हणजे एम्बेडेड इंजिनियर म्हणून काम करतात त्यांनी माझी सीची प्लेलिस्ट बघितलेली. तर मला या गोष्टीचं नॉलेज नव्हतं की अरे इथं पण एवढे जॉब्स आहे भाऊ असं. पण त्या लोकांसोबत मी कम्युनिकेशन केल्यानंतर मला समजलं की ही लँग्वेज खरं त्यांच्यासाठी बनवली गेलेली आहे. तरी पण प्रोग्रामर डेव्हलपर्स याला का स्टडी करतो, जे कोर लॉजिक जे डेव्हलप होतं ना ते C आणि C++ मध्येच होतं स्टार्टिंगला. मग तुम्ही जावामध्ये जाऊ शकता. इवन मी की त्या पॉडकास्टमध्ये पण बघितलं. ठीक आहे, हा कोड विथ हॅरी आणि कोणाचा पॉडकास्ट होता, कोड हेल्प म्हणून एक, कोड बेसिक्स म्हणून एक चॅनल आहे AIचा, त्यांच्या दोघांचा पॉडकास्ट होता. त्यांना हाच प्रश्न होता की AIमुळे सगळंच काही नष्ट होणार आहे का, सगळंच रिप्लेस होणार आहे की. त्यामध्ये पण एकच गोष्ट सांगितली गेली काय की बेसिक पार्ट हा तुमचा कधी जाणार नाही. C++, DSA हे कधी जाणार नाही. म्हणजे त्या गोष्टी मग आल्याच पाहिजे. AI उद्या नाही तर त्याचं काही पण होऊ दे, कारण त्याच्यानुसारच हायरिंग तुमची होणार आहे. तुम्हाला अजून शिकायची गरज आहे सिस्टीम डिझाईन AI वगैरे या गोष्टी. पण तो जो बेस आहे ना तो कधीच जात नाही. आणि मुलं काय करतात माहिती का, आजच्या कंडिशनला सगळ्यात मेन इश्यू हाच आहे की त्यांना सांगणं, पटवून देणं की प्रोग्रामिंग पण अजून करावी लागते. ते काय म्हणतात AI करून घेतो ना सगळं, AIला काही पण सांगा तो करून देतो आहे ना आपल्याला सगळं. आपलं प्रोडक्ट म्हणजे प्रोजेक्ट होत आहे म्हणजे झालं सगळं. पण असं नाही आहे. मेन काय आहे की तुम्हाला जो कोड येतो आहे, काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला स्वतः आला पाहिजे तेव्हा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. नाही त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही AIला नाही देत बसणार. बरोबर आहे की नाही. त्याची लिमिट संपून जाईल एक दिवस. आणि असे जे कोडर आहे ना, म्हणजे आता कोणी घेतच नाही कंपनी, मेनली त्यांना समजून जातं की किती नॉलेज आहे काय नाही. असे कोडिंग करून लोक काय म्हणतात की आम्हाला सगळं येतं आहे पण सर जॉबच मिळत नाही. बघा जॉबच मिळत नाही. कॉपी पेस्ट करून जॉब मिळत असतो कधी, कितीतरी हार्डवर्क तुम्हाला करावं लागतं. आणि हे कधी समजतं, DSA राऊंड होतं ना त्याच्यामध्ये सगळं कळून जातं की कोण नाही किती एफर्ट टाकले, कोणी किती एफर्ट टाकले. कोडिंग समजणं. मुलं काय करता येते का, आता डायरेक्ट एवढा जरी डाऊट आला ना, टाक ChatGPTला, घे त्याच्यावरून कोड, झालं. असंच चालतं आहे. बघितलं असेल ना तुम्ही कॉलेजमध्ये, बघताय ना तुम्ही स्वतः पण तेच करत असेल. बरोबर की नाही. याच्यामुळं आपली ती थिंकिंग आहे, क्रिटिकल थिंकिंग आहे, लॉजिकल थिंकिंग आहे, ही कधीच डेव्हलप होणार नाही. आणि याचा मेन इश्यू हाच आहे की बिग लॉस, की तुम्हाला जॉब नाही लागणार आहे. बस मेन रिझन हाच. ठीक आहे. त्याच्यामुळे शिकताय आणि ॲटलिस्ट पहिले काही दिवस जेव्हा तुम्ही शिकताय ना, कोअर शिकता, आधी कोअर पूर्ण शिकून घ्या आणि मग AIचा यूज करा. तुम्ही अजून जास्त इझिली खूप कमी टायमामध्ये मोठे प्रोजेक्ट बनवू शकता, रिअल गोष्टी इम्प्लिमेंट करू शकता. ठीक आहे. समजलं. एम्बेडेड सिस्टीम कोड आहे. ठीक आहे. जिथे तुमचं मशीन लेवलचं पार्ट, मशीनसोबत तुम्हाला जसं की एम्बेडेड तुम्ही बघितलं असेल की मला एक सायरन वगैरे ऑटोमॅटिक वाजतं बघा, त्याच्यासाठी आपण स्क्रिप्ट लिहितो. तुम्ही प्रोजेक्ट केलं आहे की प्रॅक्टिकल एम्बेडेड प्रोसेसर आर्किटेक्चर, मायक्रो कंट्रोलर? नाही ना. ठीक आहे, जाऊ दे. मी इंजिनिअरिंगमध्ये जास्त अभ्यास केला आहे वाटतं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे की जेव्हा आपण प्रोसेसर आर्किटेक्चर म्हणून मला एक सब्जेक्ट होता, LED म्हणजे काहीतरी आपण सेट ऑफ कंडिशन देऊ, त्या सेट ऑफ कंडिशननुसार तो काम करेल. जसं की रोबोट तुम्ही बघा, तो डायरेक्ट थोडी वर्क करणार आहे नाही. आता त्याला इन्स्ट्रक्शन द्यायचे, हार्डवेअरला इन्स्ट्रक्शन द्यायचे, तर तिथे जी लँग्वेज यूज केली जाते ती एम्बेडेड C लँग्वेज किंवा C++ अशा लँग्वेज यूज केल्या जातं एम्बेडेड. तुम्ही आता एम्बेडेड C लँग्वेजचं तुम्ही बघितलं ना, तुम्हाला किती सारे करिअर पाथ दिसतील त्याच्यामध्ये. आता मी त्याच्याकडे नाही घेऊन जाते तुम्हाला, कारण तुमचा फोकस डेव्हलपमेंट तिकडे आहे. नाही तर परत अजून एक ऑप्शन क्रिएट होईल कन्फ्युजनसाठी. बरोबर आहे की नाही. आता रोबोटमध्ये तुम्ही बघितलं ना, त्याला जर काही तुम्ही इनपुट जर दिले ना, काही ॲक्शन दिली, तो जो काय करतो तशा प्रकारेच ॲक्ट करतो. माहिती आहे की त्याच्यामागं खूप सारे ML अल्गोरिदम आहे, या गोष्टी वर्क करत आहे. पायथॉन पण एक भारी ऑप्शन आहे की जी पण रास्पबेरी पाय म्हणून सगळे असे टूल आहे की पायथॉन पण एक ऑप्शन येते. पण जेव्हा तुमचं हार्डवेअर बेस काम येतं ना, तेव्हा फास्ट लँग्वेज लागते. आणि फास्ट लँग्वेज कोणती तुमची C++ आहे. आणि तिथे एम्बेडेड लँग्वेजची गरज पडते. तर एम्बेडेड सिस्टीममध्ये तुमची C++ यूज होतं. ठीक आहे. टेस्ला कार माहिती आहे तुम्हाला, ती AI बेस आहे. आलं AI बेस आहे, तिथं पण तुम्हाला एम्बेडेड लँग्वेजची खूप जास्त गरज पडते. ठीक आहे. नेक्स्ट तुमचं येतं हाय परफॉर्मन्स ॲप्लिकेशन. हाय परफॉर्मन्स ॲप्लिकेशन. तर त्याच्यामध्ये कोणतं आहे तुमचं हाय परफॉर्मन्स ॲप्लिकेशनमध्ये? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं बँकिंग सिस्टीम. बँकिंग सिस्टीममध्ये कोणतं सॉफ्टवेअर बनतं माहिती आहे तुम्हाला? कोणतं सॉफ्टवेअर यूज करतं जे बँकमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघत असाल ना, बघितलं आहे कधी? थोडं डोकून बघायचं. थोडेसे खडूस राहतात ते बँकिंगमधले लोक, पण थोडं डोकून बघायचं नेमकी कोणती
सिस्टीम यूज करता. मी इथं बघितलं आहे फिनॅकल म्हणून वरती नाव येतं, बरोबर आहे. फिनॅकल जे बँकिंग सॉफ्टवेअर आहे तिथं पण C++ यूज केली गेलेली आहे आपली, ठीक आहे. मी कधी जेव्हा मला शिकलो मी पण कधी नव्हतं बघितलं, पण जेव्हा मी शिकलो त्याच्यानंतर मी एकदा बँक ऑफ बडोदा आहे ना इथली, तिथं गेलो होतो. तिथं पण ती मॅडम खडूसच आहे थोडेसे. त्याच्यानंतर मी गेलो तिथं आणि मी असं साईडनी बघितलं मी की कोणतं वेबसाईट सॉफ्टवेअर यूज करतात. तसं लय स्लो चालतं ते. मी बघितलं काय यूज करताय. ते यूज करताना कोणतं होतं, फिनॅकल नावाचं एक बँकिंग सॉफ्टवेअर. आता मी फायनल इयरचं प्रोजेक्ट पण त्याच्यावरच बनवलं आहे. माझा म्हणजे फायनल इयरच्या प्रोजेक्टमध्ये मी काय मेन्शन केलं होतं की जो फिनॅकल बँकिंग सॉफ्टवेअर आहे तो खूप स्लो आहे, बरोबर आहे, एवढा ऑप्टिमाइज नाही आहे. पण त्याचं काम कोणी केलेलं, इन्फोसिस त्याचं काम सांभाळते. पण थोडंसं ऑप्टिमाइज करू, नवीन टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये यूज करू. आणि तुम्हाला मी तो प्रोजेक्ट दाखवला असता, ठीक आहे, पण जास्त विषयांतर होऊन जाईल. त्या प्रोजेक्टमध्ये काय आहे की एम्प्लॉईसाठी ती सिस्टीम आहे की तुम्ही नवीन अकाउंट आलं, अकाउंट ओपनिंग करा. मग अकाउंट ओपनिंगवरून तुमचं पुढची प्रोसिजर, लोन अप्लाय होणार आहे का नाही, सगळ्या गोष्टी जे पण बँकमध्ये चालतं. मी असं नाही म्हणत की मी पूर्ण त्यांच्या स्टँडर्डचाच बनवला, कारण ती खूप कॉम्प्लेक्स ते समजणं म्हणजे मला 1 वर्ष नुसतं त्यांची करिक्युलमच स्टडी करत बसावं लागेल. पण मी 2 ते 3 महिन्यातच बनवला होता तो प्रोजेक्ट टोटल, समजून घेतलं आणि पुढचं काम चालू केलं. आमचा ग्रुप असा होता की अर्धं काम पुरं सेमिस्टर संपत आलं तरी कामच झालेलं नव्हतं. मग मीच घेतलं ते काम आणि ते 3 महिन्यामध्ये उडून दिलं पूर्ण. तर त्याच्यामध्ये असं होतं की सॉफ्टवेअर बनवायचं होतं बँकिंगसाठी. तर ते बँकिंग आहे ना फिनॅकल टेक्नॉलॉजी यूज करतं. ते फिनॅकलचं जे बेसिक सॉफ्टवेअर आहे ना तिथं कोणती लँग्वेज यूज केली गेलेली आहे, तुमची C++ लँग्वेज यूज केली गेली. आणि त्याचा जो हाय परफॉर्मन्स आहे ती बँकिंग सिस्टीममध्ये हाय परफॉर्मन्स आहे, म्हणजे तिथे काय लागेल, सगळे कामं फास्ट झाले पाहिजे. तर फास्टसाठी तुमची बॅकग्राऊंडमध्ये जी लँग्वेज यूज करता तुम्ही ती पण काय पाहिजे, तुमची फास्टच पाहिजे. तर C++ तिथं मोस्टली यूज केली जाते. अजून पण खूप सारे लँग्वेज यूज केले जात असेल, पण त्याच्यामध्ये मोस्टली जी तुमची यूज केली जाते कोणती आहे, C++ यूज केली जाते. आले ना ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, खूप सारे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे तिथं यूज केली जाते आपली, ठीक आहे. नंतर दुसरी एक गोष्ट येते, अजून C++ तुम्ही यूज बघितले ना, खूप ठिकाणी यूज आहे. अजून युजेस जर बघितले तुम्ही तर तुम्हाला क्रोम माहिती आहे, क्रोम जे ब्राउझर आहे, क्रोम ब्राउझरमध्ये जावास्क्रिप्टला एक्झिक्यूट करण्यासाठी ना एक V8 इंजिन असतं. काय असतं, V8 इंजिन असतं. आणि काल मी तुम्हाला सांगितलं पण होतं की आपण जे V8 इंजिन काय काम करतं माहिती का. V8 इंजिन म्हणजे असं काही हे नाही, कारण याला जावास्क्रिप्टला ब्राउझरमध्ये रन करते. तुम्हाला HTML CSS जावास्क्रिप्ट जर शिकला असेल तुम्ही, एखादा वेब पेज डायरेक्ट लोड कसं होतं, आपण तो कोडिंग जावास्क्रिप्टमध्ये केली होती, असं काय टेक्नॉलॉजी तिथं वर्क करते की ब्राउझरमध्ये ती रन होती, क्लायंट साईडला रन होणं. ते क्लायंट साईडला रन होणं म्हणजे काय की तिथं कोणीतरी सिस्टीम म्हणून काम करते. मग तेव्हा तर जावास्क्रिप्टच का यूज केली गेली. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, हिला एक्झिक्यूट करायचं आणि तुम्हाला एक बॅकग्राऊंडमध्ये कोणी एक्झिक्यूट करते माहिती का, जावास्क्रिप्टला एक V8 इंजिन आहे. आणि हा V8 इंजिन म्हणजे काय माहिती का, तुमचा एक C++ मध्ये लिहिला गेलेला एक कंपाइल्ड प्रोग्राम आहे, एक्झिक्युटेबल फाईल आहे, .exe फाईल माहिती तुम्हाला. .exe फाईल मी आता सांगतो तुम्हाला की कशा प्रकारे तो काम करतो. .exe फाईल आहे ना, आपण इथं यूज करतो. .exe फाईल जी एक्झिक्युटेबल फाईल राहते ना, ती आपण डिप्लॉय करतो. बघा मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही क्रोम डाउनलोड करता तर क्रोम फॉर विंडोज, क्रोम फॉर लिनक्स असं येतं, क्रोम फॉर मॅकओएस असं काय येतं, कारण इथं C++ यूज केली. कारण C++ कशी लँग्वेज आहे तुमची, प्लॅटफॉर्म डिपेंडंट लँग्वेज आहे, जी प्लॅटफॉर्मवर डिपेंड करते. प्रत्येक प्लॅटफॉर्मनुसार त्याची एक्झिक्युटेबल फाईल काय बनते, वेगवेगळी बनते. कशी बनते मी पुढं सांगणार आहे तुम्हाला, ठीक आहे. तर V8 इंजिन आहे ना, हा तुमचा काय एक C++चा एक प्रोग्राम आहे, बरोबर आहे. मग तुम्ही सांगा, जर जावास्क्रिप्टला एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्ही जर याच्यासोबत कन्फिगर केलं आहे, कशासोबत, क्रोममध्ये अदर बी सिस्टीम असेल त्या सिस्टीमसोबत तुम्ही कन्फिगर केलं आहे, आणि हा कोणता प्रोग्राम आहे, C++चाच प्रोग्राम आहे. मला सांगा इथं का डायरेक्ट C++ नाही यूज केला, त्याचा एक्झिक्युटेबल प्रोग्रामच का यूज केला. मेन रिझन हेच आहे की ना ब्राउझर हेवी झालं असतं खूप जास्त, बरोबर. आपल्याला कसं पाहिजे, क्लायंट्स ब्राउझर कसं पाहिजे, हेवी नको आहे आपल्याला. मग तिथं ना याची एक्झिक्युटेबल फाईल बनवली गेली, पण डायरेक्ट म्हणू नाही शकत की C++ आहे. C++चं एक कंपाईल फॉर्म, पण पाहायला गेलं तर तो प्रोग्राम C++च छान आहे. हे जे इन्स्ट्रक्शन दिल्या गेल्या एक्झिक्युटेबल फाईल म्हणजे काही इन्स्ट्रक्शनच आहे नाही. तर इथं तुमचं काय यूज केलं जातं, कुठं, क्रोम आणि फायरफॉक्समध्ये तुमचं काय कोणती लँग्वेज यूज केली जाते,
C++ यूज केली जाते. आणि का यूज केली जाते ते पण मी तुम्हाला मेन्शन केलं की जावास्क्रिप्ट म्हणजे HTML CSS जावास्क्रिप्ट किंवा React.js असं ती डायरेक्ट तुमचं रन होतं ना ब्राउझरमध्ये, ते रन करण्यासाठी पण तिथं कोणीतरी असतं लोड करण्यासाठी, एक्झिक्यूट करण्यासाठी. ठीक आहे, क्लायंट साईडला अशीच रन नाही होती ती. ठीक आहे, मग सर्व्हर साईडला जर रन करायचं असेल ना तुम्हाला V8 + C++ यांचं कन्फिग्रेशन करून तुमचं Node.js बनलेलं आहे. तुम्हाला हे पण सांगून देतो. Node.js काय आहे, ह्या जावास्क्रिप्टला सर्व्हर साईड जर रन करायचं असेल म्हणजे जावास्क्रिप्ट पण तुमची त्याचं जे बॅकएंड बनलेलं आहे कशावर बनलेलं आहे, तुमचं C++चाच यूज करून बनलेलं आहे. Node.js कसं बनलेलं आहे, हा V8 इंजिन, हा V8 इंजिनचा प्रोग्राम प्लस पूर्ण C++चं कन्फिग्रेशन या दोघांचा यूज करून तुमचं Node.js हे बनलेलं आहे, जे Node.js म्हणजे जावास्क्रिप्टला सर्व्हर साईडवर रन करू शकतो. ठीक आहे, समजलं आहे तुम्हाला युजेस कुठं कुठे. ठीक आहे, पाहायला गेलं ना खूप जास्त युजेस आहे. पण आपण ग्राफिक्स सॉफ्टवेअर, आता मला एक सब्जेक्ट होता ग्राफिक्स नावाचं, त्याच्यावरून मी सांगतो की एक 3D मॉडेल आपण बनवू शकतो. ग्राफिक्सच्या खूप साऱ्या अशा लायब्ररीज आहे की त्यांचा यूज करून आपण डायरेक्टली काय करू शकतो की 3D मॉडेल बनवू शकतो. पण आता AI वगैरे या गोष्टींमुळे खूप जास्त डेव्हलपमेंट झाली. पण अजून पण काही गोष्टींमध्ये 3D मॉडेल जर तुम्हाला डिझाईन करायचे असेल किंवा ग्राफिकल व्हिज्युलायझेशन करायचं असेल तर तुम्ही तिथं पण यूज करता. आय थिंक वरूनच काहीतरी नाव आहे की जे ग्राफिक्समध्ये आपण यूज करतो. एक्झॅक्ट मला त्याचं नाव आठवणं, पण वरूनच नाव आहे काहीतरी. ठीक आहे, की ज्याचा यूज त्या लायब्ररीचा यूज करून आम्ही GUI ग्राफिकल UI म्हणून असं काहीतरी आहे. तर ती लायब्ररीज यूज करून आपण खूप साऱ्या डायरेक्टली गोष्टी यूज करत होतो, बिल्ट इन फंक्शनॅलिटीज यूज करत होतो तिथं. ठीक आहे, तर ग्राफिक्समध्ये पण तुमचं C++ यूज होतं. तुम्हाला सब्जेक्ट होता का? आता EBCSवाले हिचं मला सिलेबस नाही माहिती, पण इंजिनिअरिंगवाल्यांना ग्राफिक्स हा सब्जेक्ट असतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे ॲडोबी प्रोडक्ट्स. कितीतरी एडिटर टूल्स तुमचे याच्यामध्ये बनलेले. ॲडोबी माहिती आहे तुम्हाला कंपनी, त्याचे जे प्रोडक्ट्स आहेत ते पण तुमचे इथं ॲडोबी प्रोडक्ट्समध्ये ग्राफिकलसाठी पण यूज केले गेलेले. अजून तुम्ही एक म्हणू शकता की कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंगमध्ये जर सगळ्यात बेस्ट आहे, ज्याचा तुम्हाला मेन पर्पज आहे DSA डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम, C++ प्रोग्रामर हा सगळ्यात बेस्ट असतो. कारण नाही ना, मेन रिझन हीच आहे की तुमची C++ काय फास्ट आहे, लवकर एक्झिक्यूट होते आणि याच्यामध्ये जे प्रोग्राम तुमचे बिल्ड केलेले आहे ते लवकर तुम्हाला बेसिक कोर नॉलेज चांगलं बिल्ड C++मध्ये होतं. म्हणून मी भरपूर जणांना सजेस्ट करतो, तुम्हाला DSA करायचं आहे ना, तुम्ही DSA युजिंग C++ करा किंवा C तर थोडं अवघड आहे, म्हणजे C++नी केलेलं अजून जास्त इझी जाईल. याच्यामध्ये स्टँडर्ड टेम्पलेट लायब्ररी नावाची कन्सेप्ट आहे STL. त्या STLचा यूज करून आहे ना तुम्हाला खूप सारे बिल्ट इन फंक्शनॅलिटीज मिळतात. खूप सारे क्वेश्चन तुम्ही लॉजिकल अप्रोचनी इझिली सॉल्व करू शकता. आणि मेन म्हणजे फास्ट आहे. आणि फास्ट प्रोग्रामर जे म्हणता ना, मोस्टली जेवढे तुम्ही बघा गुगलमध्ये जेवढे प्लेस झालेले, मोस्ट ऑफ दी तुम्हाला जावा आणि C++ मध्ये DSA केलेले मिळतील. प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये खूप जास्त स्कोप आहे याचा. ह्या युजेसमध्ये कोणाला काही डाऊट आहे का विचारू शकता, की तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही माहीत असेल ते पण सांगू शकता. माहिती आहे का? माहिती आहे याच्यामध्ये काही C++चा यूज नाही? मी बऱ्याचशा गोष्टी कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. आधी इथं मी डायरेक्ट एक लेक्चर घेऊ शकलो असतो, पण मला एवढं जायचं नाही तिकडं की इंटरनल कसं वर्क होतं काय होतं. ठीक आहे, हळूहळू जाऊ, तुम्ही जावास्क्रिप्ट शिकल्यानंतर तुम्हाला समजू. ठीक आहे, एवढं समजलं यूजेस कुठं कुठे. नेक्स्ट आपला पार्ट येतो की C++ काय आहे तुमची. तुम्हाला विचारलं वॉट C++ काय आहे, ती तुमची जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. काय आहे तुमची जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज. आपण खूप सारे कोड करणार आहे, असं नाही की थेरी. पण पहिले जे एक लेक्चर असतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला जर त्या लँग्वेजचं महत्त्व कळालं नाही, तुम्ही पूर्ण डायरेक्ट कोड गेला आणि तुम्हाला इंटरेस्ट नाही येणार तो. ठीक आहे, आधी तुम्हाला महत्त्व कळायला पाहिजे नेमकी इथं कुठं यूज होते. ठीक आहे, जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ती. आणि कशासाठी यूज होते, यूज फॉर बिल्डिंग सिस्टीम सॉफ्टवेअर. दुसरं तुम्ही म्हणू शकता गेम्स ऑपरेटिंग सिस्टीम. आणि अजून तुम्ही म्हणू शकता की हाय परफॉर्मन्स ॲप्लिकेशन. कशामध्ये होते, हाय परफॉर्मन्स ॲप्लिकेशन. ठीक आहे,
तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुमची यूज होणार आहे. तुम्ही आता जे लिहिलं त्याचे, ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही म्हणू शकता की रिअल वर्ल्ड ही जी लँग्वेज आहे तुमची, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग पॅराडिगम आणि OOP पॅराडिगम या दोघांना पण फॉलो करते. या दोन्ही गोष्टी तुमच्या C++ लँग्वेजमध्ये आहे, ठीक आहे. ठीक आहे. आणि ही लँग्वेज कशी आहे तुमची, प्लॅटफॉर्म काय आहे, डिपेंडंट आहे ना, का हे तुम्हाला मी आता प्रूव्ह करून दाखवतो, ठीक आहे. त्याआधी आणि सगळ्यात मेन म्हणजे ही लँग्वेज कशी आहे तुमची, फास्ट आहे, नंतर पॉवरफुल आहे, खूप साऱ्या हाय परफॉर्मन्स सिस्टीममध्ये यूज केली जाते. अजून तुम्ही म्हणू शकता की प्रोफेशनल सॉफ्टवेअर डेव्हलपरसाठी यूज केली जाते. आणि दुसरं तुम्ही म्हणू शकता की डायरेक्ट कंट्रोल ओव्हर मेमरी अँड हार्डवेअर आणि याच्यासोबत काय, डायरेक्ट कंट्रोल ओव्हर मेमरी अँड हार्डवेअर. तुम्हाला माहीत नसेल की C++ची लँग्वेज डायरेक्ट रॅमसोबत तुमची कम्युनिकेशन करत असते. रॅमसोबत डायरेक्ट ॲक्सेस घ्यायचं काम चालतं. पॉईंटर माहिती आहे, पॉईंटर काय तुम्हाला मी आता 3-4 दिवसापूर्वी शिकवलं. पॉईंटर काय, डायरेक्ट ॲड्रेसला पॉईंट आउट करतो आणि पॉईंटरची कन्सेप्ट इथं पण आहे, ठीक आहे. डायरेक्ट रॅमसोबत तुम्ही खेळता, कारण तुम्ही डायरेक्ट ॲड्रेस वगैरे बघता ना, ठीक आहे. ॲड्रेस म्हणजे एखाद्या ब्लॉकला पॉईंट आउट करता, बरोबर आहे. ब्लॉकला पॉईंट आउट करणं, दुसऱ्याचा ॲड्रेस माहीत होणं, म्हणजे तुम्ही डायरेक्ट रॅमसोबत काय करताय, ॲक्सेस घेण्याचा प्रयत्न करताय. दुसरं गोष्ट सांगितली हार्डवेअरसोबत एम्बेडेड C लँग्वेज यूज करता तुम्ही, ठीक आहे. तर इतक्या साऱ्या गोष्टी तुमच्या आहे. गेम डेव्हलपमेंट, ऑपरेटिंग सिस्टीम, बँक, ई-कॉमर्स, एम्बेडेड सिस्टीम, हाय परफॉर्मन्स सिस्टीममध्ये तुमचं यूज केलं. आता मेन येऊ आपण आता आपल्या प्रोग्रामिंग पॅराडिगम. चला, सगळ्यात मेन आहे की C++चा पहिला प्रोग्राम हा बऱ्याचशा मुलांना कळतच नाही. ते डायरेक्ट काय करता की असा सिंटॅक्स आहे आणि असं याच्यामुळं आलेलं आहे असंच सगळ्यांना वाटतं. पण तसं काही नाही, तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळायला पाहिजे की का कसं होतं. सगळ्यात पहिलं बघा की हा तुमचा Cचा प्रोग्राम असेल. ॲक्च्युअली याचं कंपायलेशन आणि एक्झिक्युशन कसं होतं हे तुम्हाला शिकवतो. त्यासाठी IDE कोणती यूज करायची ते सांगा तुम्हाला. आधी ती IDE इन्स्टॉल करू आपण. डाउनलोड केल्यानंतर मग त्याच्यामध्ये पहिला प्रोग्राम आपण करू. तर सगळ्यात पहिलं बघा की याच्यामध्ये तुमचा प्रोग्राम मी आता इथं लिहितो आहे. सगळ्यात पहिलं आपण काय करतो माहिती का, काय करतो इथं आपण करतो, इथं हेडर फाईल लिहितो. सगळ्यात पहिले काय लिहितो, हेडर फाईल, हॅशटॅग इन्क्लूड, काय लिहितो मी इथं, IOStream, काय लिहितो मी, IOStream. तर IOStream म्हणजे काय रे, आता याचा जो यूज आहे तुम्हाला, याचा अलोज इनपुट आउटपुट ऑपरेशन काय करतो, ही हेडर फाईल जोपर्यंत तुम्ही इन्क्लूड करत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही, ठीक आहे. याच्यामध्ये मी एक गोष्टीला पॉईंट आउट करून देतो आधी. ह्याचा मिनिंग काय आहे, तर याचा मिनिंग काय आहे, सगळ्यात पहिलं बघा, अलोज इनपुट आउटपुट ऑपरेशन्स. काय करतो हा, अलोज इनपुट आउटपुट ऑपरेशन. इनपुट आउटपुट ऑपरेशन म्हणजे काय रे, C लँग्वेजमध्ये कोणती हेडर फाईल यूज करत होतो आपण, stdio.h. ती काय करत होतो आपल्याला, प्रिंटफ म्हणजे एखादी प्रिंट करण्यासाठी, आणि आउटपुट इनपुट घेण्यासाठी काय होतं आपलं, स्कॅनएफ नावाचं फंक्शन होतं. तर ती हेडर फाईल इन्क्लूड केल्यामुळं आपण प्रिंट करू शकत होतो आणि इनपुट घेऊ शकत होतो. ही पण काय तुमची एक हेडर फाईल. आणि C++मध्ये कोणती यूज करतो आपण, इनपुट आउटपुट स्ट्रीम. काय करतो, इनपुट आउटपुट स्ट्रीम. ती अलाउज ही फाईल जोपर्यंत तुम्ही इन्क्लूड करत नाही तोपर्यंत तुमचं काहीही होणार नाही. आल्यान ही तुम्हाला इन्क्लूडच करावं लागते, कारण Cout आणि Cinचा बॅकग्राऊंडमध्ये चालणारा कोड कुठं आहे तुमचा, वरती आपण डिफाईन केलेला आहे. दुसरी गोष्ट इथं काय, यूजिंग नेमस्पेस std, यूजिंग नेमस्पेस std. आता ही लाईन का आली, तो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की हे काय टाईमपास म्हणून लिहिलं आहे, पण असं नाही. जर ही लाईन लिहिली नाही ना, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल, ही जर लाईन लिहिली नाही, ही लाईन जर लिहिली नाही ना, तुम्हाला काय करावं लागेल माहिती का, मी त्या वेळी आधी सांगतो मग नंतर पुढे येतो. आधी येतं तुमचं इंट मेन फंक्शन. कोणतं फंक्शन येतं, इंट मेन नावाचं फंक्शन. आणि लास्टला आपण काय लिहितो, इथं इंट मेन लिहिलं नाही ते काय लिहावं लागतं तुम्हाला, रिटर्न 0. रिटर्न 0 म्हणजे याच्यानंतर तुम्ही कोणती लाईन लिहिली ना ते एक्झिक्यूट नाही होणार, ठीक आहे. इथं स्टॉप, याच्यानंतर तुम्ही काही लिहिशाल त्याला काहीच व्हॅल्यू नाही, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही काय करशाल,
इथं मी काय करेन, सी आउट, सी आउट. तर हे असतं तुमचं कोणतं ऑपरेशन असतं, कोणतं ऑपरेशन असतं, ऐकलं आहे तुम्ही याच्याबद्दल, काय ऐकलं आहे तुम्ही, काय म्हणता याला, कोणतं ऑपरेटर म्हणतं, इन्सर्शन ऑपरेटर. कोणतं म्हणता, इन्सर्शन ऑपरेटर. हे जे ऑपरेटर आहे कोणतं आहे तुमचं, इन्सर्शन ऑपरेशन. म्हणजे हा काय सांगतो की आउटपुटला काय करतो हा, की तुम्ही जी गोष्ट इथं इन्क्लूड केलेली, जसं की मी इथं हॅलो जर लिहिलं, इथं काय लिहिलं मी, हॅलो जर मी लिहिलं, तर आउटपुटमध्ये काय मिळणार आहे तुम्हाला, हॅलो हे तुम्हाला मिळेल. तर सी आउट यूज केलं जातं. आता जर तुम्ही युझिंग नेमस्पेड एस टी डी नाही लिहिलं ना, तुम्हाला प्रत्येक वेळेस इथं लिहावं लागतं एस टी डी कोलन, एस टी डी कोलन असं लिहावं लागतं. मला सांगा असा कोड चांगला दिसेल का आपला, प्रत्येक ठिकाणी एस टी डी कोलन सी आउट, एस टी डी कोलन सी आउट. मग त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, युझिंग नेमस्पेस एस टी डी ना, तिथं इथं लिहा तुम्ही एस टी डी, युझिंग नेमस्पेस एस टी डी, आणि मग याच्यामध्ये तुमचे कोणते येतात, सी आउट आणि सी इन असे येतात तुमचे, हे याच्यामध्ये तुमचे इन्क्लुडेड असतं. ठीक आहे. मग याला जर तुम्हाला डायरेक्ट असं लिहून द्यायचं आहे, हे जर राव परत परत यूज नाही करायचं तुम्हाला, तर याच्यासाठी तुम्ही एकच काम करा. काय काम करा, इथं बघा मी इथं लिहून देतो, एक लाईन लिहितो, युझिंग नेमस्पेस एस टी डी अशी लाईन लिहा. आणि त्या एस टी डीमध्ये तुम्हाला काय भेटेल, की डायरेक्ट तुम्ही सी आउट आणि सी इन यूज करू शकता. ठीक आहे. समजलं आहे पूर्ण स्ट्रक्चर काय. आणि हे मेन फंक्शन असतं. प्रोग्राममध्ये खूप सारे फंक्शन असतात, पण एंट्री कुठून घ्यायची ती डिसाईड करणारा कोण असतो, तुमचा मेन फंक्शन असतो. इथे इंट हा रिटर्न डेटा टाईप असतो आपला. या फंक्शनमधून काय रिटर्न होत आहे, 0 म्हणजे काय, एक इंटीजरच आहे, म्हणून त्याच्या पुढे काय लिहिलं आहे तुम्ही, इंट म्हणून लिहिलेलं आहे. ठीक आहे. या सिंटॅक्समध्ये कोणाला डाऊट आहे, समजलं आहे. पहिला प्रोग्राम मी टाईप केला समजून जाईल ना. आता त्याआधी ना आपण आधी प्रोग्रामचं कंपायलेशन समजून घेऊ, आणि मग आय डी आपला इन्स्टॉल करू. कोणता आय डी यूज करणार ते पण तुम्हाला सांगतो. ठीक आहे. स्क्रीन जरा जास्तच झूम झाली असं वाटायला लागलं मला. हां रे, ठीक आहे, मी दिसत पण नसत. ठीक आहे, ठीक आहे. इन्सर्शन ऑपरेटर, याच्यात कोणाला काय डाऊट आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. हे लिहून ठेवा किंवा फोटो काढून ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट आपलं काढत आहे का फोटो, आपल्याला 10 दिवसामध्ये येणाऱ्या पुढच्या किती दिवस आहे तुमची, तुम्ही जितके पण दिवस आहे त्या दिवसांमध्ये आपले C++चा ॲटलिस्ट 50% पोर्शन हा संपला पाहिजे. आले ना, मी सांगतो तुम्हाला 45 किंवा 35-40 दिवस C++साठी मोर दॅन सफिशियंट. ठीक आहे. प्रॅक्टिस वगैरे सगळं धरूनसुद्धा बघा, आले ना, एवढं सगळं प्रॉपर जर तुम्ही केलं तर. ठीक आहे. आणि आपण ट्राय करू की दीड तासाचा क्लास घेऊन प्रत्येक गोष्ट तुमची प्रॉपर वेने सगळ्या गोष्टी होतील. ठीक आहे. आणि कुठली गोष्ट स्किप नाही होणार, जेवढं सिलेबसमध्ये त्याच्यापेक्षा जास्तच प्रॅक्टिस आपण करून घेऊ. ठीक आहे. झालं, समजलं. ठीक आहे, झालं आहे, समजलं आहे काय. आता नेक्स्ट काय आपलं, की हा प्रोग्राम ॲक्च्युली कंपाईल कसा होतो, काय होतो, कंपाईल कसा होतो. आता यासाठी ना आपण आधी आय डी, तुम्हाला मी पूर्ण कोड आधी टाईप करून दाखवतो. आधी यासाठी आधी तुम्हाला आय डी यूज करायचे. तर आय डी कोणतं यूज करणार आहे आपण, आय डी म्हणजे काय, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट इन्व्हायरमेंट. असं इन्व्हायरमेंट की जिथं सगळ्या गोष्टी तुमच्या कनेक्टेड राहू शकतात. बरोबर आहे की नाही, काय. हॅलो हॅलो, बरं झालं माझं लक्ष गेलं.
ठीक आहे. इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, हा आय डी काय असतो हे आपल्याला स्टडी करायचं आहे. इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. तुम्ही असं म्हणू शकता की सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी अवेलेबल राहतात. ठीक आहे. तर तुम्ही बघितलं असेल की काय आपण पहिले नोटपॅडवर कॉलेजमध्ये अजून पण नोटपॅड किंवा टेक्स्ट एडिटरवर कोड टाईप करता आलं आहे. आता VS ह्याच्यासाठी तुम्ही एक यूज करू शकता. असा आय डी की ती तुम्हाला सपोर्टिव्ह राहील, म्हणजे की काही ऑटो सजेशन देईल. सगळ्या गोष्टी थोडी आपल्या लक्षात राहणार आहे. काही एरर आला तर त्याला एरर हायलाईट करेल. VS कोड यूज केलं आहे सगळ्यांनी. ठीक आहे. हे काय झालं तुमचं आय डी झालं. आले सगळ्या डेव्हलपमेंटसाठी जी पण टूल गरजेची ती सगळे तुम्हाला प्रोव्हाइड करून देणं हे तुमचं इथं काम करू शकतं. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचे कोणते कोणते आय डी आहे. VS कोड यूज करतो आपण. देव C++ ऐकलं आहे तुम्ही. नंतर थर्ड आहे तुमचं कोणतं आहे, कोड ब्लॉक्स म्हणून एक आहे. ठीक आहे, कोड ब्लॉक्स आहे. नंतर अजून तुम्ही बघितलं असाल की C++साठी तुम्ही अजून टर्बो सी. मी तर कधी यूज नाही केलं आहे टर्बो सी, पण कॉलेजमध्ये यूज करता वाटतं टर्बो सीवालं. ठीक आहे, हे पण यूज केलं जातं. पण मी आता जे इथे यूज करणार आहे ते कोणतं आहे आपलं VS कोड. कोणतं यूज करणार आहे, कोणतं यूज करू, VS कोड यूज करू का डेव C++, सॉरी कोड ब्लॉक यूज करू. कोड ब्लॉक करू यूज. ठीक आहे, चला कोड ब्लॉक यूज करतो. इन्स्टॉलेशन इझी आहे. VS कोड पण इझी आहे, पण आपण कोड ब्लॉक म्हणतो तर कोड ब्लॉक करू, कारण मी C लँग्वेज कोड ब्लॉकमध्ये शिकवलेली. ठीक आहे, तर कोड ब्लॉक तुम्ही इन्स्टॉल केलेलं असेल. सगळ्यात पहिले काय करायचं आहे तुम्हाला, इथं गुगलवर जायचं आहे. कसं इन्स्टॉलेशन करायचं ते तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे, सगळ्यात बघा कोड ब्लॉक्स डाउनलोड. इथं गेला, इथे सगळ्यात पहिले दिसेल तुम्हाला डाउनलोड म्हणून. याच्यावर क्लिक करा. ठीक आहे, डाउनलोड केल्यानंतर इथं ऑप्शन येतो डाउनलोड दी बायनरी रिलीज म्हणून. यावर क्लिक करायचं तुम्हाला. आणि क्लिक केल्यानंतर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम कोणती, विंडोज आहे. खाली यायचे तुम्हाला त्यांना setup.exe म्हणून एक फाईल असते. दोन्हीपैकी कोणती पण एक चूज करा. एका लिंकवर क्लिक करायचं. लिंक केल्यानंतर तुमचं डाउनलोड इथे स्टार्ट होऊन जाईल. काय स्टार्ट होईल तुमचं डाउनलोड. आणि बा फ्री C++ फॉर्चन आय डी. फॉर्चन पण एक लँग्वेज आहे माहिती तुम्हाला. C++साठी सगळ्यात बेस्ट आहे कोड ब्लॉक्स. यूज करा तुम्ही. डायरेक्टली MinGW जे आपल्याला लागणार आहे, जे कंपायलर लागणार आहे ते डायरेक्टली त्याच्यासोबत सेटअप करून मिळतं. मग याच्यामुळे काय होतं की आपला थोडा टाईम वाचतो. बरोबर की नाही. VS कोडमध्ये पण तुम्हाला मी सांगितलं होतं, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इन्स्टॉलेशन होतच नाही. ते नाही तर VS कोडचं तुम्ही डायरेक्ट ऑफिशियल डॉक्युमेंटेशन जर स्टडी केलं, VS कोड C, C++. ठीक आहे, सेटअप. इथं तुम्ही जर गेला तर मायक्रोसॉफ्टचं आहे ना ऑफिशियल डॉक्युमेंटेशन आहे. ठीक आहे, याला तुम्ही यूज करा. इथं ज्या पण स्टेप दिलेल्या आहे ना त्या स्टेपनुसार तुम्ही सगळं फॉलो करत चाला. ठीक आहे, ठीक आहे, पूर्णच्या पूर्ण तुम्ही बघा हे कसं इन्स्टॉल करायचं. ही लिंकवर क्लिक करायचं, डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर तिथे एक कमांड टाकायची. काय करायचं काय नाही सगळ्या स्टेप्स इथं दिलेलं. पाहिजे तर ही लिंक्स तुम्हाला मी फॉरवर्ड करून देतो. ठीक आहे, नंतर तुम्ही C++चा पहिला प्रोग्राम तयार करा. कसं करायचं काय नाही हे डायरेक्ट तुम्ही डॉक्युमेंटेशन फॉलो करू शकता. ठीक आहे, इन्स्टॉलेशनसाठी ज्यांना C++मध्ये करायचं आहे. ठीक आहे, बाकी कोड ब्लॉक्समध्ये कसं करायचं हे तुम्हाला मी ते सांगतो. इथं बघा कोड ब्लॉक्स आहे. इथं काय की ह्या आय डीला लईच टाईम घेते. ठीक आहे, खूप जास्त टाईम घेते. तोपर्यंत तुम्हाला मी माझं जे ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे ते मी ओपन करतो. सगळ्यात पहिले काय की ह्या आय डीला ओपन करून घ्यायचं. हे ओपन व्हायला टाईम लागतं. आता 25.03 व्हर्जन त्याचं चालू आहे. याच्यामध्ये कसा प्रोग्राम लिहायचा, काय लिहायचा, कसा एक्झिक्यूट होतोय तो तुम्हाला सगळं इथं दाखवतोय. ठीक आहे, ठीक आहे. तर हे कोड ब्लॉक्स तुमचं यूज केलं जाईल. याच्यामध्ये काय करायचे तुम्हाला, एक फाईल बनवायची. एम्प्टी फाईल म्हणून हा ऑप्शन असतो इथं. ठीक आहे, याला आता सेव्ह करायचं. कसं सेव्ह करायचं, मी डेस्कटॉपला सेव्ह करतो आहे. कुठं सेव्ह करतो मी, डेस्कटॉपला सेव्ह करतो. काय नाव देऊ याला, हॅलो डॉट, काय नाव देतो याला मी, CPP. ठीक आहे, C++ आहे, त्याला एक्सटेन्शन कोणतं वापरलं जातं, CPP म्हणून. टेक्स्ट फाईल असेल तर .txt, C असेल तर .c, जावा असेल तर .java, पायथॉन असेल तर .py असे एक्सटेन्शन यूज केले जातं. CPP तर मला काय करावं लागेल, इथं सेव्ह करावं लागेल.
सेव्ह केल्यानंतर इथं तुम्हाला काय करावं लागतं, कोणती लाईन सांगितली होती मी सगळ्यात पहिली कोणती लाईन सांगितली होती, हॅशटॅग. इथं थोडंसं तुम्हाला झूम करायला नाही तर Ctrl++ नाही काम करत, इथं आहे ना तुम्हाला माऊसवरच करावं लागतं ते. ठीक आहे, तर इन्क्लूड किंवा इथं टचपॅडवरून पण होऊन जातं. ठीक आहे, हॅशटॅग इन्क्लूड. इथं काय टाकायचं आपल्याला, IO स्ट्रीम. काय IO स्ट्रीम. इथं युझिंग नेमस्पेस एसटीडी मी लिहित नाही, काय होतं आपण ते बघू. इथं काय लिहिलं मी, इंट मेन, आणि नंतर काय केलं मी इथं खाली रिटर्न RETURN रिटर्न 0. ठीक आहे, रिटर्न 0. आता इथं काय करायचं आहे मला, की मला आउटपुटमध्ये दाखवायचं, तर मी कोणतं ऑपरेटर सांगितलं होतं तुम्हाला आउटपुट दाखवायचं असेल तर इन्सर्शन ऑपरेटरचा यूज करायचा आहे. सी आउट म्हणजे काय, आउटपुट. ठीक आहे, आता इथं काय आउटपुट, मग मला इथं काय करायचं आहे, समजा मी हॅलो मी इथं लिहिलं, काय लिहिलं, हॅलो मी इथं लिहिलं. आता बघा याला एरर येईल. काय एरर येईल कोण सांगाल मला, कारण मी STD लिहिलं आहे का इथं नाही. याला रन कसं करायचं, इथं बघा बिल्ड अँड रन. तिथं बघा की जेव्हा मी याला बिल्ड अँड रन करायचा प्रयत्न केला नाही, इथं एरर आलं का, हायलाईट झालेलं आहे. तुम्ही बघायचं तर खाली जाऊन पण बघू शकता, पण मला ते थोडंसं, ठीक आहे, असं तुम्ही डायरेक्टली खाली जाऊन पण बघू शकता. कुठे गेले रे, ठीक आहे. ठीक आहे, जाऊ दे. आपल्याला इथं एरर कळालं आहे ना, सी आउट काय आहे तुमचं, हॅलो तुमचं हे होऊन लागेल. पण जेव्हा आता हे सेटअप ज्या वेळेने केलं आहे त्यावेळेने तो सेटअप झालेला आहे. पण खाली हे केलं तुम्हाला डायरेक्ट लाईन कुठे एरर आलं, काय आलं, ते सगळ्या गोष्टी सांगतो. इथं काय केलं, आता मी सी आउट. आता जर हे एरर मला घालवायचं आणि इथं काय असेल माहिती का, STD : मी टाकतो. आता याला मी जर रन केलं, बिल्ड अँड रन, तर बिल्ड अँड रन केल्यानंतर इथं बघा रन केलं, आउटपुट मला मिळालं. काय मिळालं, आउटपुट मला इथं मिळालं. आता हे आउटपुट तर मिळालं आहे, पण इथं नेमकी ॲक्च्युअल झालं काय ते बघू आपण. इथं बघा हा कोणता कोड आहे तुमचा, हॅलो, जी आता मी फाईल बनवली C++चं. अजून इथं hello.o वाली फाईल तयार झाली. ठीक आहे, आणि इथं अजून बघा तुमची कोणती झाली, हॅलो 2 फाईल तयार झाल्या. एक ऑब्जेक्ट कोड, या ऑब्जेक्ट कोडला ओपन करून बघू आपण. ठीक आहे, बघतो तरी काय आहे नेमकी. ठीक आहे, नोटपॅडमध्ये ओपन करतो, ऑब्जेक्ट कोड नेमकी काय आहे बघा. हा ऑब्जेक्ट कोड समजतोय कोणाला, कोणी आहे का महान माणूस त्याला समजतं इथं ऑब्जेक्ट कोड. ठीक आहे, मला तर नाही समजत हा ऑब्जेक्ट कोड. ठीक आहे, काय केलं याच्यामध्ये काहीच माहीत नाही. आता हा ऑब्जेक्ट कोड जनरेट करून असं काय केलं, आणि दुसरी एक फाईल तयार झाली तुमची, एक्झिक्युटेबल फाईल. ठीक आहे, मग याला ओपन केलं असं काय होते, लगेच ब्लिंक होऊन निघून जाते. ठीक आहे, आता ते ब्लिंक होऊन म्हणजे कोणती फाईल राहते माहिती का, याला मी रन केल्यानंतर बघा, बिल्ड अँड रन केल्यानंतर ही फाईल तयार होते ना, हीच ती फाईल असते जी .exe वाली असते. आणि या .exe फाईलवाल्याला देऊन द्या कोणाला पण. ठीक आहे, ज्याचे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याच्यावर जरी ओपन केलं तरी रन होऊन जाईल. ठीक आहे, मग जेव्हा तुम्ही ना तुम्हाला बघायचं असेल ना याचं अजून जास्त एक एक्झाम्पल, तुम्ही बघा मी काल तुम्हाला सांगितलं होतं इथं डाउनलोड केलं होतं, या लॅपटॉपवर नव्हतं वाटतं, दुसऱ्या याच्यावर होतं. किंवा इथंच बघा, इथं बघा ही कोणती फाईल येते तुम्हाला, .exe का, कारण इथं C++ आपण करतो, ही प्लॅटफॉर्मवर काय करते तुमची डिपेंड करते. ही फाईल कोणती बघा ना, .exe वाली फाईल आहे, म्हणजे कोणती फाईल आहे तुमची, एक्झिक्युटेबलच फाईल आहे ना, बरोबर आहे. आणि इथं जी मी आता एक बघितली ना तुम्ही, याचं जर प्रॉपर्टीजमध्ये जर तुम्ही गेला, ही जर फाईल तुम्ही इथं कुठे गेला, कुठं दिसतं रे, प्रॉपर्टीजमध्ये दिलं, इथं बघा तुम्हाला याच्यामध्ये दिसेल की हॅलो आहे, टाईप ऑफ फाईल इथं बघा, ॲप्लिकेशन कोणती, ॲप्लिकेशन बेस्ड फाईल आहे .exe. म्हणजे ह्या फाईलला जर तुम्ही डिप्लॉय जर केलं, या फाईलला जर तुम्ही केलं, याला कोणी डाउनलोड करून त्याच्या सिस्टीमवर ते रन करू शकतं, आले ना. तर ही तुमची कोणती फाईल असते, .exe, म्हणजे आपलं पहिलं सॉफ्टवेअर तयार झालं, ॲप्लिकेशन म्हणजे पहिलं सॉफ्टवेअर तुम्ही C++ तयार केलं. ठीक आहे, की जो हॅलो मेसेज तुम्हाला देतो. ठीक आहे, समजलं. ठीक आहे, तर आपल्याला आता ही जी फाईल आहे ना, मी ओपन केल्यावर थोडीशी अशी राहिली पाहिजे थोड्या वेळ, नाही का. हे काय होतं की डायरेक्ट तुमची काय होते, ओपन होती आणि क्लोज होऊन जाते. आता याला जर थांबवायचं ना, मला इथं ना get.ch म्हणून एक फंक्शन असतं. कोणतं फंक्शन असतं, get.ch म्हणून. तर get.ch काय काम करतं नाही का, जोपर्यंत कोणती की मी प्रेस करत नाही तोपर्यंत त्याला होल्ड करून ठेवायचं काम करतं. पण आता या get.ch साठी परत एक हेडर फाईल इन्क्लूड करावं लागते का ते बघू आपण. F9 याचा शॉर्टकट आहे, त्याआधी तुम्हाला ही फाईल आहे ना क्लोज करावं लागते. ठीक आहे, F9 याचा शॉर्टकट आहे. ठीक आहे, काय रन नाही होते. आता इथं काय आलं, एरर आलं. आता एरर आलं आहे ना, मग याचा आपण हेडर फाईल इन्क्लूड करावं लागते. कोणती, हॅशटॅग इन्क्लूड
इन्क्लूड काय करावं लागतं आपल्याला, conio.h, conio.h, ठीक आहे. बिल्ड अँड रन आलं का हॅलो. आता इथं बघा ते प्रोसेस रिटर्न नाही आलं का, कारण हे होल्ड करून ठेवलं. कोणती की जोपर्यंत मी प्रेस करत नाही, जसं की मी एक की प्रेस केली प्रोसेस रिटर्न आलं, अजून एक की प्रेस केल्यानंतर काय झाला तो 10 मिनिट झाला, तो ऑलवेज होतो. अजून एक प्रोसेस रिटर्न नंतर अजून एकदा एंटर वगैरे काही दाबलं तर तुमची काय होऊन जातं, प्रोग्राम हा क्लोज होऊन जातो. अशा वेळी शिकवायचा असतो. लोक पहिला प्रोग्रामच 1 मिनिटात सांगून लगेच दुसऱ्यावर जातात. समजलं आलं ना. आता इथं बघा मी काय केलं, आता मी ह्या फाईलला ओपन करतो, या फाईलला ओपन केलं बघा, गेट सी एचने काय करून ठेवलं, होल्ड करून ठेवलं. बरोबर ना, हीच एक्झिक्युटेबल फाईल आहे ना जी मी आता दाखवली रन केल्यानंतर. जेव्हा मी एखादी की प्रेस केली तेव्हा तो काय झाला, क्लोज तुमचं झालं. तर गेट सी एचचा मिनिंग कळायला काय, कोणती हेडर फाईल यूज करावी लागते आपल्याला, conio.h, जे सीमध्ये यूज करतो तो सेम इथं यूज करावं लागतं. ठीक आहे. अजून आपल्याला काय बघायचं होतं की समजा std: असं लिहायचं नाही आपल्याला. ठीक आहे. समजा खूप सारे मल्टिपल स्टेटमेंट आले, तुम्ही मल्टिपल स्टेटमेंटसाठी परत असंच लिहित बसाल का, ठीक आहे, प्रत्येक वेळेस असंच लिहित बसाल का. इथं काय लिहिलं मी, hello1 लिहिलं मी, इथं काय लिहिलं hello2 लिहिलं मी, आणि इथं काय लिहिलं मी hello3 लिहिलं. याला मी इथं काय करतो, रन करतो. याला इथं काय करतो, बिल्ड अँड रन करतो. बिल्ड अँड रन केल्यानंतर बघा hello1 hello2 hello3, ठीक आहे, एकाच लाईनमध्ये आले आणि एंटर केलं. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस असंच लिहावं लागेल. आता कसं वाटतंय ते बघा बरं, बरोबर आहे की नाही, थोडंसं हार्ड वाटतंय ना. आणि समजा याच्यामध्ये जर तुम्हाला स्पेस द्यायचं ना, तुम्ही एक एंडेल यूज करू शकता. काय यूज करू शकता, एंडेलचा यूज करू शकता. ठीक आहे. /n पण यूज होतो आणि एंडेल पण यूज होतो. ठीक आहे, एंडेल पण असतो आपलं. ठीक आहे. इथे याला मी काय केलं, बिल्ड अँड रन केलं. आता इथं काय झालं की इथं जसं std: लिहिलं आहे ना, सेम तुम्हाला कुठे लिहावं लागेल, ह्या एंडेलच्या आधी पण लिहावं लागेल. ठीक आहे. मग इथं पण लिहा, ठीक आहे, इथं पण लिहा, इथं पण लिहा. म्हणजे प्रत्येक फंक्शनॅलिटीच्या आधी जर एंडेल लिहावं लागतं तर ही कोणता बेस्ट अप्रोच आहे का, नाही. मग एंडेल लिहिल्यामुळं काय न्यू लाईनमध्ये आलं तुमचं, पूर्ण लाईन घेईल तो. असं एंडेलचा मिनिंग काय की पूर्ण लाईन घेईल तो. ठीक आहे. hello1 hello2 hello3 3 झाले. आता मला काय पाहिजे की हे झाल्यानंतर की इथं ना समजा की प्रेस केली मी, एक प्रोसेस रिटर्न झाली, ठीक आहे, पण असं लिहिणं काही योग्य वाटत नाही. मग त्यांनी काय केलं, युझिंग नेमस्पेस std ही लिहून दिलं, युझिंग नेमस्पेस std. ठीक आहे. आणि इथं मी काढलं stdला एकदाच सांगा की हा नेमस्पेस म्हणून यूज करायचं तुम्हाला. ठीक आहे. याला मी काढून टाकलं. ठीक आहे. इथून पण काय केलं मी, याला काढून टाकलं, आणि इथून पण काय केलं मी, याला काढून टाकलं. हा पण पार्ट मी इथून उडवला आणि हे पण इथून मी उडवलं. ठीक आहे. आणि आता बघा ही लाईन वरती लिहिल्यामुळं काय झालं, F9 मी केलं. ठीक आहे. रन आपला आरामात होऊन गेला आणि इथं, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. समजलं युझिंग नेमस्पेस std का लिहितो आपण. ठीक आहे. आता अजून काय करायचं आपल्याला की गेट सी एच मी लिहिलं, hello1 hello2 सगळ्या गोष्टी लिहिल्या. आता मला रिटर्न 0चा मिनिंग समजून घ्यायचा. ठीक आहे. गेट सी एच समजलं, रिटर्न 0. समजा ही लाईन मी इथून काढली, ही लाईन मी इथून काढली आणि याच्यानंतर जर टाकली, काय वाटतं तुम्हाला, एक्झिक्यूट होईल का. सर मी इथं बिल्ड अँड रन करून बघतो. बघा hello1 आणि hello2 केलं तरी कोण झाली का, नाही. ठीक आहे. जर ही लाईन मी गेट सी एच नंतर लिहिली तर काय वाटतंय तुम्हाला, एक्झिक्यूट होईल का, होईल का एक्झिक्यूट. गेट सी एच नंतर लिहिल्यानंतर होईल का एक्झिक्यूट, विचारतोय मी. नाही होणार. तुला काय वाटतं, होईल, तुला नाही होत. ठीक. hello1 आणि hello2 आलं आणि गेट सी एचचं काम काय की जोपर्यंत की प्रेस होत नाही तोपर्यंत होल्ड करून ठेवायचं. समजा की प्रेस केली आहे त्याच्यानंतर बघा hello3 तुमचं आलं, तर रिटर्न 0च्या नंतर जर लिहिलं तर काही एक्झिक्यूट नाही होणार, पण गेट सी एचच्या नंतर की प्रेस केल्यानंतर होईल. ठीक आहे. तर हा मिनिंग आहे. ठीक आहे. समजलं आहे सगळ्यांना. ठीक आहे. तर इथं कोणता ऑपरेटर यूज केलं जातं, एक्झर्शन ऑपरेटर, याला इन्सर्शन ऑपरेटर म्हणतात. अजून एक ऑपरेटर आहे तुमचं एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर. कोणतं ऑपरेटर आहे, इन्सर्शन ऑपरेटर तुम्हाला मी सांगितलं. ठीक आहे. इन्सर्शन ऑपरेटर कळालं आहे तुम्हाला की जे आउटपुटसाठी दाखवलं जातं, सेंड डेटा टू आउटपुट स्क्रीन. याचा मिनिंग काय असतो की इन्सर्शन, तुम्ही इन्सर्ट करा आउटपुट स्क्रीनला. ठीक आहे. आता दुसरा असतो तुमचा युजर टेक इनपुट फ्रॉम द युजर. तर त्याच्यासाठी कोणतं यूज करतो आपण, युजर स्वतः इनपुट घेतो स्क्रीनवर,
तर काय करावं लागतं आपल्याला इथं एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर यूज करावं लागतं. कोणतं? एक्स्ट्रॅक्शन. आणि हे कोणतं आहे तुमचं? एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर असतं तुमचं. कोणतं? टेक डेटा फ्रॉम कीबोर्ड इनटू व्हेरिएबल. तुम्हाला काय करायचं, एखाद्या व्हेरिएबलमध्ये तुम्ही काय करताय, डेटा तुम्ही घेता. जसं की मला एखादा नंबर घ्यायचा आहे, तर नंबर घ्यायचा, इथं काय केलं मी, ए नावाचं एक व्हेरिएबल बनवलं. आता व्हेरिएबल काय आहे, डेटा टाईप काय आहे, मी पुढच्या लेक्चरमध्ये शिकवणार आहे. आणि मी काय केलं, सीन काय केलं मी, इथं एमध्ये तुमचं काय घेतलं आहे, इथं डेटा तुमचा घेतला आहे युजरकडून इनपुट घेण्यासाठी. हे कोणतं ऑपरेटर असतं तुमचं? कोणतं ऑपरेटर आहे? एक्स्ट्रॅक्शन. आणि हे कोणतं आहे तुमचं? इन्सर्शन ऑपरेटर. ठीक आहे, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. इट एक्स्ट्रॅक्ट डेटा फ्रॉम इनपुट स्ट्रीम, म्हणजे कीबोर्डकडून तो काय करतो आहे, इनपुट घ्यायचं काम करतो आहे. ठीक आहे, मी अजून एक टेबलमध्ये सांगतो, तुमच्या म्हणजे ध्यानात राहील जास्त. ठीक आहे, याला बिल्ड केलं मी. बिल्ड केल्यानंतर इथं बघा काय आलं, हॅलो 1 हॅलो 2. आणि इथं बघा ती सी इनवाली लाईन काय करते, वेट करते की इनपुट काहीतरी देशाल तुम्ही. 10 मी इनपुट दिला, त्याच्यानंतर गेट सी एच आला. मी नंतर गेट सी एचसाठी मी की प्रेस केली परत, आणि हॅलो तरी तुमचा येऊन गेला. ठीक आहे, समजलं आहे तुम्हाला? ठीक आहे, ठीक आहे, समजलं आहे. तर अशा प्रकारे तुमचं काय होते, हे इन्सर्शन आणि एक्झर्शन ऑपरेटर तुमचं काम करते. ठीक आहे, आय डी समजले काय, प्रोग्राम समजलं आहे काय, गेट सी एचचं मिनिंग. ठीक आहे, आता 2 ऑपरेटर तुम्हाला मी एक टेबल लिहून देतो. ठीक आहे, याचं तुम्हाला कायम भरपूर जणांना कन्फ्युजन होतं, आणि कोणी विचारलं ना सांगता नाही येत मुलांना. ठीक आहे, तर याचा टेबल असा आहे की ऑपरेटर, आपण 2 ऑपरेटर शिकलो आहे आत्तापर्यंत. कोणतं आहे रे, याला दुसरं नाव होतं, कोणीतरी सांगाल ना आता मला, तुम्हाला मी शिकवलेलं आहे. याला दुसरं अजून नाव होतं, असंच सेम ऑपरेटर दिसतं बिटवाईजमध्ये. सांगा मला, लेफ्ट शिफ्ट आणि राईट शिफ्ट आठवतं आहे का? बरोबर, बिटवाईजमध्ये बघा, त्याला आणि याला कन्फ्युजन नका करू. ठीक आहे, तर हा काय झाला तुमचा ऑपरेटर. हा सी आऊट नंतर लावला जातो. सी आऊट नंतर लावला म्हणजे काय झालं तुमचं, तर याच्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिलं घ्या की हा याला काय म्हणतो आपण, इन्सर्शन. बरोबर का? हा इन्सर्शन आहे, हा कोणता आहे, एक्स्ट्रॅक्शन. ठीक आहे, कोणता आहे आपला, एक्स्ट्रॅक्शन. आणि हा कोणता आहे खालचा, इन्सर्शन. ठीक आहे, हा कशासाठी वापरला जातो, इनपुटसाठी. आणि हा कशासाठी वापरला जातो आपला, आउटपुटसाठी. आणि याच्यासाठी स्ट्रीम कोणती यूज केली जाते, इथे स्ट्रीम यूज केली जाते. इनपुट म्हणजे काय, सी इन, आणि हे काय तुमचं सी आउट. ठीक आहे, मीनिंग. ठीक आहे, मीनिंग या यूज फॉर. ठीक आहे, समजलं आहे? ठीक आहे, सीन इंट एज, मग तुम्ही काय केलं, सीन एज तुम्ही केलं. ठीक आहे, हे झालं एक्झाम्पल. आणि सी आउट काय केलं तुम्ही, सी आउट त्या एजला काय केलं, एजला काय केलं तुम्ही, इथं प्रिंट केलं. तुम्ही जर इथं काय टाकलं, 10 जर टाकलं, तर तुम्हाला आउटपुटमध्ये पण काय मिळणार आहे, 10च मिळणार आहे. ठीक आहे, समजलं? याच्यात कोणाला काय डाऊट आहे? ठीक आहे, तर हे असतं आपलं पहिलं लेक्चर. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण फक्त प्रोग्राम, आय डी, इन्स्टॉलेशन, बस एवढंच समजून घेतो. इन्स्टॉलेशन तुम्ही माझा सी लँग्वेजचा पहिला व्हिडिओ बघू शकता, कोड ब्लॉक्स कसं इन्स्टॉल केलेलं आहे, किंवा कुठूनही जाऊन बघा, किंवा मी डॉक्युमेंटेशन दिली त्याच्यातून तुम्ही इन्स्टॉल करा. ठीक आहे, इन्स्टॉलेशन खूप इझी आहे. यूट्यूबला कोणाचा पण व्हिडिओ बघितला तरी तुमचं काम होऊन जाईल. ठीक आहे, आपलं